नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. ध्यान योग हा आचरणात आणत असताना ज्याप्रमाणे मनाचं, चित्ताचं, बुद्धीचं संयमन आणि अंतकरणात मत्परः मत्परायण असं सांगितलेलं आहे, असं होऊन ते स्मरण करायचं असतं. आणि हे स्मरण करण्यासाठी जी आपल्याला मिळालेली शारीरिक उपाधी आहे, ही उपाधी सुद्धा जर व्यवस्थित नसेल तरी अडचण येत असते. आणि म्हणून या शरीराच्या उपभोगाचा किंवा शरीराच्या उदरनिर्वाहाचा जो भाग आहे, तो भाग त्याच्या मानसिकतेशी कुठेतरी व्यत्यय आणणारा ठरतो. तो कसा? म्हणून त्यासाठी आपण कसं आहार संयम करायला पाहिजे म्हणून सांगतात, अर्जुना योगः अति अश्नतः तु न. हा योग जो आहे, अति आहार करणारे, पोटभर ठासून जेवणारे, त्यांना हा योग साध्य होत नाही. आणि म्हणून शहाणी माणसं म्हणतात, थोडीशी भूक ठेवून जेवावं. अन्न जरी लोकाचं असेल तरी पोट आपलं आहे. म्हणजे आहार कसा असावा? अति नसावा. आणि नच एकांतम अनश्नतः न, म्हणजे अजिबातच काहीच खायचं नाही असंही जमणार नाही. आमचे स्वामी म्हणतात, त्रसोने दिजे, म्हणजे त्रस पण सुद्धा येऊ देऊ नयेत. आणि धाये तो खाईजे, पाहे तो निजीजे, ऐसे नव्हे की बाई. म्हणजे अति पण खाऊ नयेत आणि त्रस पण येऊ देऊ नयेत. पहा कशी ब्रह्मविद्या गीतेमध्ये बसवलेली आहे की अर्जुना योग अति अश्नत नच एकांतम अनश्नत. अजिबात न खाणाऱ्याला साध्य होत नाही आणि खूपच खाणाऱ्यालाही साध्य होत नाही. त्याचप्रमाणे केवळ एका स्वभावावर अवलंबून नाही, कारण सर्वज्ञ म्हणतात स्वभाव मात्रे. म्हणून गीताकार सुद्धा म्हणतात, भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात, नचाती स्वप्नशीलस्य. खूपच झोप काढायचे, दिवस निघेपर्यंत झोपायचं, म्हणजे अति झोपाळू, त्यालाही हा योग साध्य होत नाही. नच जाग्रतः एव, आणि खूपच कमी झोप घेणारा म्हणजे त्रस उत्पन्न होईल असा, त्यालाही हा योग साध्य होत नाही. म्हणजे सर्वज्ञांच्या सूत्रांचं त्यांनी परिभाषा संस्कृतातून अशी केलेली आहे की ज्याला स्मरण करायचं आहे, कारण सकाळी प्रातःकाळी उठून अंतःकरणी देव आठवायचा असतो, तर त्यासाठी ही शारीरिक जे आहे योग साधना, ती सुद्धा आपल्याला संयमात ठेवावी लागते. आणि म्हणून म्हटलं की खाणं, त्याचप्रमाणे झोपणं, या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आणि असा जो युक्त आहार, आहारच नाही तर आणखीन विहार. विहार म्हणजे फिरणं, जाणं येणं, कुणीकडेही फिरणं, तो विहार. युक्त चेष्टस्य कर्मसु. आमचे सर्वज्ञ म्हणतात, हाती काडी धरी जे हाही आदी करून विकारच की गा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, वाया वाया असं
हावभाव करणं, विनाकारणच काहीतरी नखरे करणं हे योग्य नसते. म्हणून म्हणतात युक्त चेष्टस्य, योग्य हावभाव योग्य रीतीनं उठबैस, म्हणजेच वाया किंवा हिंसा होईल किंवा काही नुकसान होईल अशा पद्धतीची उठबैस किंवा हावभाव नसावे. म्हणजे त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या विनाकारण नसाव्या. युक्त चेष्टस्य, योग्य हालचाली असाव्या. युक्त स्वप्नावबोधस्य, आणि योग्य झोप आणि योग्य जागरण भवती, त्याला हा योग साधल्या जातो. आणि हा योग कसा आहे म्हणे दुःख हा योग. दुःख हा म्हणजे जहाती, या हा धातूचं रूप काय होते? जहाती, कारण तिसऱ्या गणातला धातू आहे. हा म्हणजे त्यागणे. तर दुःख हा, दुःखाचा नाश करणारा हा योग आहे. यदा विनियतं बाबा. चित्तम् आत्मनेवावतिष्ठते निःस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. मी असं म्हणत होतो, जर एखादा समजा आश्रममध्ये आलेला असेल, तो एकदम श्रीमंत आहे आणि एखादा एकदम गरीब आहे, दोघंही सारखेच खातील ना. तिथे पंक्तीला तर सारखंच आहे ना. मग अधिकार कसा काय होईल त्याला? म्हणजे कसं होईल कसं त्यांचं? इथे तर सांगितलं योगी जर व्हायचं असेल तर त्याच्या पद्धतीने त्यांनी आहार घेतला पाहिजे. आणि पंक्तीला तर सारखंच वाढल्या जातं, किंवा तो पदार्थही ताटात दोघांच्या सारखे नाही दिले तर म्हणतो वंचकत्वाचा दोष लागेल. तर कसं होईल कसं नेमकं? म्हणून ती बोटी सामाये येतो का प्रसाद. घ्या ना तुम्ही, येऊ द्या, परंतु आपण नेमकं घ्यायचं असतं, आपल्याला जे योग्य वाटेल तेच. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते घेऊच नका किंवा. म्हणून त्यांनी जे व्यवस्थित म्हटलं की युक्त आहार. युक्त म्हणजे त्यांनी काय हे नको ते नको असं नाही म्हटलं, फक्त तुम्हाला स्मरण साधण्यासाठी. कारण हा योग कोणता आहे? ध्यान योग आहे, आत्मसंयम योग आहे. यासाठी स्मरण साधण्यासाठी जर आपण जास्त आहार घेतला तर झोप येईल, त्यामुळं दुर्लक्षित होईल स्मरणाकडं. म्हणून ते योग्य आहार, कारण योग चालू आहे ध्यान योग. आणि म्हणून त्याच्यासाठी आहार विहार हावभाव हे सगळे संयमित असावे. आणि आता पुढे म्हणतात विनियतम चित्तम, ज्याने आपलं चित्त विनियतम म्हणजे संयमित केलेलं आहे. मन आणि चित्त या दोन्हीमध्ये फरक आहे. मनाच्या आधी चित्ताचं कार्य असतंय आणि चित्तानंतर मन चालतंय. म्हणजे चित्ताचं चांचल्य खूप असतं, आणि ज्यानं चित्तच आवरलं तर त्याचं मन आपोआपच येते ताब्यात. आणि म्हणून विनियतम चित्तम यदा आत्मनी एव अवतिष्ठते, जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होतं. म्हणजे आपण ज्या अंतःकरणात ध्यान करतो, स्मरण करतो, त्या स्मरणामध्ये त्याचं चित्त जिथे लागल्या जातं, तदा सर्व कामेभ्यो, त्यावेळेस सगळ्या भोगांची निस्पृह म्हणजे इच्छा राहत नसते. आणि अशी इच्छा नसणारा युक्त इति उच्यते, त्याला योग्य असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी पहा, सर्व कामेभ्यो निस्पृह म्हणजे इतरही लालसापासून त्याला दूर केलेले. जर ध्यानयोग त्याला साध्य करायचा असेल तर. आता या गीतेमध्ये किती साध्या सरळ सोप्यात सांगितलंय, पण याही पेक्षा धारदार ती सर्वज्ञांची वाणी. ध्यानयोग जर करायचा असेल तर ते काय म्हणतात? चित्ताला आवरायचंय. हो, आवरा चित्त. कसं आवरल्या जाईल? जिथं माणसाचं मनच आवरल्या जात नाही तर चित्त कसं आवरल्या जाईल? पण त्याच्यासाठी नेमकं काय करायचं? आणि याच्याही खोल जाऊन सर्वज्ञ म्हणतात नाम लीळा मूर्ती चेष्टा. म्हणजे त्या चित्ताला काम द्या. ते चित्त गप्प बसणार नाही, मन गप्प बसणार नाही.
तुम्ही किती जरी डोळे लावले, हात वाकडे तिकडे केले आणि जर इकडं तिकडं देवाचं ध्यान करतो म्हणलं तर मन चटकन मुंबईला जाऊन येते आणि दिल्लीला जाऊन येते. म्हणून त्यासाठी त्या मनाला आधी व्यापार द्या. मग तो व्यापार कसा द्यायचा म्हणले, मनमया मच्चित्त मत्परायण. पहा गीतेमध्ये पुढं कसं सांगितलेलं आहे, मनमनहा मनाने माझा हो, मच्चित्त चित्त माझ्यामध्ये लाव, मतपरायण. म्हणजे त्याची जी मागची जी विशेषणं आहेत दिलेली, ती विशेषणं फार मोलाची आहेत, म्हणून त्याने पुन्हा पुन्हा आवृत्ती होईल म्हणून दिलं नाही ते. परंतु आत्मनीयव, पण कसं त्या मनाला त्याचं व्यापार द्यावा लागतो, नाहीतर चित्त आवरल्या जात नाही, मनही आवरल्या जात नाही. म्हणून विनियतम चित्त यदा आत्मनीयव अवतिष्ठते. आत्मनीयव आपल्यामध्ये, पण कसं मनमना मच्चित्त मत्परायण होऊन अवतिष्ठते तदा सर्व कामेभ्य. त्यावेळेस त्याच्या आशा आकांक्षा उपभोगांची भोगांची निस्पृहता होईल आणि मग तो योग्य असं म्हटल्या जातो. मग त्याला आता न्याय देऊन सांगतात, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मना. उदाहरण घेतलेलं आहे ज्योतीचं. दिवा असतो, तो जर आपण घरामध्ये लावला संथपणे जळत असतो, आणि तो जर कधी दरवाजाच्या बाहेर नेला तर लपलपतो, ज्योत फडफडते. आणि म्हणून म्हणतात यथा निवातस्थ, ज्याप्रमाणे वारा नसलेल्या ठिकाणी दीपह न इंगते, दिवा हा लपलप करत नाही किंवा ज्योत इकडे तिकडे हलत नाही, सा उपमा. आणि ही उपमा पहा, वृत्तामध्ये काही काही शब्द कसे येतात, उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांत, न्याय. काय फरक आहे यांच्यात? बारीक नाजूकतेनं फरक असतो. आमच्या दृष्टांतात म्हणले रहाट घटिकेचा दृष्टांत, आणि विचारस्थळात 7व्या टीकेत म्हणतात रहाट चक्रभ्रमण न्याय, त्याला न्याय म्हणालेत. कशाला? त्याच रहाट घटिकेच्या दृष्टांताला, नाही का? चक्र माया चक्रभ्रमण न्याय पर्याय. मग इथं न्याय म्हणतात, तिकडं दृष्टांत म्हणतात. म्हणजे तिथे न्याय का झाला तो, तर फक्त त्यातला एक भाग घेतलाय चक्र फिरण्याचा, त्या रहाट घटिकेमधला चक्र फिरण्याचा. आणि तसं तेच दृष्टांतात गेल्यानंतर पूर्ण त्याचं सविस्तर येत असतं. न्याय दृष्टांत, इथं उपमा आली. उपमा तत्साजात्य. रूपक म्हणलं तर तेच, जसं दिगंबर दिकेव अंबरम यशस दिगंबर, दिवा हेच आकाश हेच ज्याचं वस्त्र आहे, नाही का? दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे. दिक एव अंबरम यशस दिगंबर. तर दिशा हेच ज्याचं वस्त्र असतंय, हा झाला रूपक. आणि उत्प्रेक्षा जणू काही. म्हणजे हे वृत्ताचं ज्ञान जर आपल्याला याचं असेल तर हे उपमा इव कशाला म्हणायचं? अलंकार. अलंकार. हां हां, वृत्त अलंकार, बरोबर आहे. याला अलंकार पण म्हणतात. आत्मना योगम युंजतः, आणि आपल्या ध्यान योगामध्ये लागलेला योगिनः, त्या योग्याचं यतचित्तस्य स्मृता, म्हणजे चित्त संयमित केलेली, ते त्या उपमेप्रमाणे सांगितलेलं आहे. कोणती उपमा? दिव्याची. परंतु कोणी शब्दशः जर अर्थ काढत असेल, निवात असतं, हवा नसलेल्या ठिकाणी म्हणलं तर दिवा पेटणारच नाही. खालचे जर तुम्ही त्याचे ऑक्सिजन घेण्याचे जर दरवाजे बंद केले तर ती ज्योत काजळी धरून विझून जाईल. म्हणजेच भाषा ही एक अशी असते की जसं मुख्यार्थ, लक्षार्थ, व्यंग्यार्थ, त्या भाषेतला नेमका अर्थ आपण कोणत्या अर्थाने घ्यायचा हे कौशल्य आपल्यामध्ये पाहिजे. नाहीतर शब्दाला शब्द जर धरत बसले तर मग हे समजणारच नाही. निवात असतं, हवा नसलेल्या ठिकाणी दिवाच पेटणार नाही. नाही, जी हवा चळणवळण रहित आहे, जो आहार संयमित आहे. आणि संयमित आहारला आमचे स्वामी काय म्हणतात? बाई तुम्ही नित्य उपवासी आहे की? अरे बाईसा खात होत्या की,
मग खातं होत्या नित्य उपवासी कसं, तो आहार फक्त भिक्षांनाचा आणि सगळा चव न घेता कालवून केलेला आणि नेमका मोजका. पहा कसे शब्दाचे अर्थ होतात. नाहीतर बाई तुम्ही नित्य उपवासी म्हणजे बाईसा जेवतच नव्हत्या असा शब्दाचा अर्थ जर घेत बसले तर कधीच कळणार नाही. म्हणून त्यातला नेमका आशय घेता आला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा निवातस्थ म्हणजे हवा नसलेल्या, म्हणजे हवा वाहती खेळती हवा जर असेल तर तो दिवा लपलपतो. संत हवा असेल त्याला म्हणतात निवातस्थ. आणि मग त्याला तो ध्यान योगाचं चित्त त्याचं त्या ज्योतीप्रमाणे स्थिर राहतं. यत्र परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यते. योगसेवया. आणि आपल्या ध्यान योगाचे, कारण हे ध्यानयोग चालू आहे म्हणून मी तिथं मध्ये मध्ये ध्यान घालायला लागलो. दुसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोग होता. पहा शब्दाचा अर्थ योग इथं मोहगम बोलतात, पण हा योग कोणता, त्यासाठी आपल्याला त्या योगाचं शीर्षक टायटल काय आहे तिकडे अवधान ठेवून त्याचा अर्थ करायचा असतो. कारण कधी निष्काम कर्मयोग तर कधी ध्यान योग, अशा प्रकारचे बदल होतो. इथं आलेलं आहे की योग सेवया. पण कोणता योग, त्या विषयाशी ते निगडीत असतात. पण जेव्हा एखाद्या विषयाचं चिंतन, आता तिथे इंद्रियाचं काम नाही, तिथं मनाचं आणि बुद्धीचं काम असतंय. आणि म्हणून म्हणतात अतींद्रियम, इंद्रियातीत, इंद्रियाच्या वेगळं, बुद्धिग्राह्यम, केवळ बुद्धीनंच तिथं कार्य करता येतं. यत आत्यंतिकम सुखम, असं जे आत्यंतिक सुख. आता आत्यंतिक सुख का म्हटलं, ब्रह्मविद्याशास्त्रात गेल्याशिवाय हे उकलतच नाही. ब्रह्मविद्याशास्त्रात त्याचा उकल केलेला आहे की सुख म्हणजे दुःख मिश्रित सुख, ते सुख बोलीजे. आणि आत्यंतिक सुख म्हणजे निरतिशय सुख, तो आनंद बोलीजे. म्हणजे पूर्ण फिल्टर केलेलं सुख आहे ते. एरवी सुख दुःख मिश्रित असतं. आणि म्हणून म्हणतात आत्यंतिकम सुखम तत् यत्र व्यक्ती, ते ज्या अवस्थेमध्ये अनुभवता येतं. यत्र व्यक्ती स्थितः अयम तत्वतः, असा हा त्या अवस्थेत असलेला योगी म्हणजे ध्यान योगी तत्वतः न एव चलती, आपल्या आराध्य चिंतनापासून, ईश्वर चिंतनापासून तो विचलित होत नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आमची जी प्रसाद सेवा आहे ही फार बहुमूल्य आहे. की किमान हे आकार हातात पूजा आल्याबरोबर आमचं चित्त त्या पूजावसरात बाईसाच्या जातं आणि मनाला ते भातकं मिळतं. म्हणजे मन जे इकडे तिकडे भरकटतं ना, तर हातात आलेले विशेष पाहून ते मन स्थिरावतं. ओटा आला, ओटाच का आला आधी, पटकन ते बाईसाचा ओटा किंवा माळा येतात, गळदंडा कसा, त्याचे वर्णन ते आपल्याला आठवता आलं पाहिजे. म्हणजे तुमचं बरोबर तिथं ध्यान पूर्णपणे एकाग्र होत असतं. आणि म्हणून असं म्हटलं तत्वतः न एव विचलती. विचलती म्हणजे त्याचं चित्त विचलित होत नाही आणि तो खरा ध्यान योग साधतो. यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं तत यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. आणि जेव्हा तो अशा अवस्थेमध्ये बसतो त्यावेळेस तो एवढा एकाग्र होतो, एवढा एकाग्र होतो. कल्पना तुम्हाला त्या याची करावं लागेल. कशाची? राजानं आपल्या मुलाला हातपाय तोडून उकंड्यावर फेकून दिलं होतं. तिथं एका योग्यानं येऊन गुहेमध्ये नेऊन ठेवून काय केलं होतं, तू वर बघ, जर तू नजर इकडे तिकडे हलवलीस तर ते ही शिळा तुझ्या डोक्यात पडेल. त्या धाकानं त्या मुलानं त्या शिळेकडं पाहत राहिला. तोपर्यंत काय झालं, इकडं सगळे हातपाय फुटले.
आणि म्हणून ज्यावेळेस आपण परिपूर्णपणे ध्यान योगामध्ये रममान व्हायला लागतो तशी तशी त्याच्या ठिकाणी तपश्चर्या वाढायला लागते. हेच काय, जेव्हा जो आमचा पूजा अवसरातला आत्मरमणीय अवतार, ज्यावेळेस तो ध्यानमग्न होते, राजा आला, युद्धाला निघाला, कुठे स्वारीला निघाला, नाही नाही माझ्या गुरुचं दर्शन घेतो. मग गुरुची टाळी लागली होती, ध्यान योगामध्ये ते मग्न होते. आणि तशा अवस्थेमध्ये तो आला, गुरुपुढं हात जोडून त्यांच्याकडे ध्यानमग्न अवस्थेत पाहायला लागला की माझ्या गुरुचे डोळे कधी उघडतील, डोळे कधी उघडतील, डोळे कधी उघडतील. आणि ते पाहता पाहता ती आत्मशक्ती संचरली आणि हाही पूर्ण ध्यानमग्न झाला. इतका ध्यानमग्न झाला की युगही गेले, ते युगही गेले. पहा कशी अवस्था असते. आणि म्हणूनच या ठिकाणी सुद्धा असं म्हणतायत की यम लाभम लब्ध्वा, जो लाभ प्राप्त करून तत अधिकम अपरम न मन्यते, त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही लाभ मोठा नाहीच. यस्मिन स्थित, ज्या स्थितीमध्ये गुरुना दुःखेन अपि न विचाल्यते, केवढं जरी दुःख आलं तरी तो विचलित होत नाही. याचं उदाहरण आहे, तो राजा विचलित झाला नाही पाहता पाहता, ना तो त्या दुसऱ्या राजाचा मुलगा शिळा पडल म्हणून तो सुद्धा विचलित झाला नाही. हे कशाचे कार्य आहेत? ध्यानयोगाचे. आणि म्हणून ध्यानयोग मात्र तो एकदम एकाएकी होत नाही, त्याला थोडं 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 वाढवत 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 जर केलं तर आपण त्या अवस्थेला पोहोचतो. तं विद्या दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. गीताकार सुद्धा जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायला सांगत असतात. आणि म्हणून म्हणतात दुःख संयोग वियोगम. दुःखाचा संयोग कोणता आहे? जन्ममरण. आणि म्हणून दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, म्हणजे जन्ममरण रूप संसारातून कायम मुक्त करणारा आहे. कोणता योग? हा ध्यान योग. आणि म्हणूनच आमचा साधनवंत खेडोपाडी फिरून वारंवार नामधारकाच्या मुलाला किंवा इतरांना सांगतो, बाबांनो गुरु करा, गुरु करा, म्हणजे कमीत कमी तुम्ही ध्यान तरी करा. हा जो ध्यानयोग आहे, कारण यज्ञानाम जपयज्ञोस्मी, सगळ्या यज्ञामध्ये जपयज्ञ श्रेष्ठ आहे. कधीतरी तुमच्या तोंडात नाम येईल, ठेस लागली तरी नाम येईल, अपत्य आली तरी नाम येईल. आणि म्हणून आमचा साधनवंत वारंवार कोण्यातरी निमित्तानं तुमच्या दारात येत असतो आणि त्याच्या तोंडून तेच निघत असतंय, तुम्ही गुरु केला का, गुरु करा, हे करा, ते करा. ही तळमळ असते. ते साधनवंताला कारण हेच आहे की दुःख संयोग वियोगम, हा जो ध्यान योग आहे तो दुःखाचा संयोग जो आहे त्यातून मुक्त करणारा आहे. आणि याला योग संज्ञितम, याला ध्यानयोग ही संज्ञा मिळालेली आहे. तम विद्यात, आणि म्हणून तो ध्यानयोग जाणायला पाहिजे. सयोग अनिर्विण्ण चेतसा, आणि हा योग अनिर्विण्ण चेतसा म्हणजे उबग न आलेल्या धैर्य, उत्साह अशा गोष्टीने युक्त चित्तानं निश्चयेन योक्तव्य, निश्चयपूर्वक करणे कर्तव्य आहे. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषत मनसैवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समंतत. आणि मग या ध्यान योगाला विचलित करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला संयम करायला पाहिजे म्हणून सांगतात. आता ध्यान योगाला संयमित कसं केल्यानंतर विचलित का होतं, तर त्याचं कारण असतं की आमच्या हाव ज्याला म्हणतो, हाव अलीकडं मरण, मरण अलीकडं हाव पलीकडं, इतक्या आशा असतात, इतक्या आशा असतात की तो 20 वर्षाच्या पुढचा विचार करतो, आता येऊ करेंगे ना, असं होईल आणि तसं होईल, आणि त्याला माहीत नसते मला अटॅक येईल आणि मी आधीच जाईल म्हणून. परंतु ही जी आशा आहे, ही जी हाव आहे, ही फार कठीण असते. आणि म्हणून सांगतात संकल्प प्रभवान, तुमच्या मनाच्या संकल्पातून जे उत्पन्न होणाऱ्या, काय उत्पन्न होते मनाच्या संकल्पातून? आपल्याला
यावर्षी पोरीचं लग्न करायचं, यावर्षी 1 एकर शेत घ्यायचं, यावर्षी चांगल्या धूमधडाक्यात आपल्याला अमका कार्यक्रम करायचा. म्हणजे ह्या मनातल्या संकल्पना, या संकल्पना सर्वान कामान अशेषतः त्यक्त्वा, सगळ्या आशा आकांक्षेमधून सोडून, मनसा इंद्रिय ग्रामम, मनाने इंद्रिय समुदायाला समंततः सगळ्या बाजूंनी विनियम्ये म्हणजे आवरून. आणि पुढच्या श्लोकात सांगतात, कारण जोड श्लोक आहे. शनैरूपरम्ये बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत्. आणि म्हणून मी म्हटलं होतं एकदम ध्यानयोग साधत नाही, त्यासाठी हे सांगतात शनै शनै उपरमेत. हळूहळू विरमता उत्पन्न करायची असते, हळूहळू विरमता उत्पन्न करायची असते. कारण विरमता शिवाय त्याला वैराग्यच होत नाही. म्हणून तर म्हणतात ना, इहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. विराग म्हणजे विरमता. इह अमूत्र, इह म्हणजे मृत्यूलोक आणि अमूत्र म्हणजे अमुष्मात्रा येते इति अमूत्र म्हणजे स्वर्गलोक, देवतालोक. इह अमूत्र फलोपभोग, त्यांच्याही फळाची इच्छा नाही ना मृत्यूलोकातल्या सुखाची इच्छा नाही. विराग त्या दोन्ही. इहा मूत्र फलोपभोग विराग, विरागो वैराग्यम, त्याला वैराग्य म्हटलेलं आहे. अहो बा, हा उपपद तत्पुरुष समास आहे. अमुष्मात रायते इति अमूत्र हे अदस सर्वनाम आहे. त्याची पंचमी एकवचन आहे अमुष्मात. अमुष्मात रायते इति म्हणजे अमु अमु असं चालतं ना ते रूप. ते अमु अमु अम काय असं आहे म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी असते, अन्नपुंसकलिंगी. त्याचं हे अमुष्मात म्हणजे याच्यापासून, एकंदरीत अस्मात किंवा तस्मात, याच्यापासून त्याच्यापासून. तर अमुष्मात रायते म्हणजे या सगळ्या गोष्टीपासून जे रक्षण करते. म्हणजे कोण? या मृत्यू संसारापेक्षा वरचं सुख, देवलोकांचं सुख, स्वर्गाचं सुख. म्हणून त्याला देवलोकाला काय म्हणतात? अमूत्र असं. म्हणून ते इह अमूत्र, इहा मूत्र फलोपभोग म्हणजे मृत्यूलोक, स्वर्गलोक दोन्हीच्या फळाची आशा ज्याला नाही त्याला वैराग्य म्हणतात. आम्ही काय करतो? भिक्षा मागितली की लगेच त्याला वैराग्य म्हणतो. मग हे वैराग्य कसं? कारण त्याला विराग उत्पन्न झालेला असतो, म्हणून हे पण वैराग्य. म्हणून हे पण वैराग्य. पण का? कारण त्याला भिक्षा मागून त्याला विराग उत्पन्न झालेला असतो, म्हणून हे पण वैराग्य. परंतु जे सूत्रामध्ये जे वैराग्य सांगितलंय त्यांनी या मृत्यूलोकाची फळं आणि देवलोकाची फळं दोन्हीवर विरमता, ते वैराग्य असं. शनै शनै तर हळूहळू उपरमेत म्हणजे विरमता उत्पन्न करावी किंवा उपरती प्राप्त करून घ्यावी. धृती गृहीतया बुद्ध्या, धृती म्हणजे धैर्य. आता हे धृती, श्रुती, मूर्ती असे हे जे शब्द त्याला 3 प्रत्यय म्हणतात. कृती म्हणजे 3 प्रत्यय, 3 प्रत्ययाने असे शब्द म्हणतात. श्रुती, कृती, धृती, स्मृती हे 3 प्रत्ययाने बनलेले शब्द आहेत. हे नाम बनतं. कृदंत प्रत्ययातून पुढे नाम बनतं याचं. तर म्हणून श्रुती गृहीतया म्हणजे धैर्याने युक्त अशा, बुद्ध्या म्हणजे बुद्धीच्या मार्फत, मन आत्मसंस्थम कृत्वा, मन हे आपल्या आत्मसंस्थम, आपल्या आत्म्यामध्ये जे परमेश्वराचं नाम आहे, चित्त जिथं लावलेलं आहे तुम्ही, ज्याचं ध्यान करत आहात तुम्ही, ती आत्मसंस्थम कृत्वा तिथं करून, किंचित अपि न चिंतयेत, कुठली चिंता करू नये.